अक्षय तृतीया समोर आहे. नक्की काय अक्षय तृतीयेच्या दिवशी केल्याने आपल्याला पुण्य प्राप्त होतं आणि कोणत्या गोष्टी अक्षय तृतीयेच्या दिवशी करायच्या नाहीयेत ह्याबद्दलची थोडीशी माहिती आज मी तुम्हाला इकडे देणार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी करावयाच्या 7 गोष्टी. अक्षय नावातच सगळा अर्थ आहे. अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजेच जी गोष्ट कधीही संपत नाही त्याला म्हणतात अक्षय. आणि तृतीया, कारण की त्या दिवशी आहे तृतीया. अक्षय तृतीया ह्या दिवसाला शास्त्रामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त आहे. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. त्याचप्रमाणे ह्या दिवशी एका द्वापार युगाचा अंत होऊन त्रेतायुगाची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टीची सुरुवात अक्षय तृतीयेच्या दिवशी करताना तुम्हाला लोक दिसतच असतील. असे महत्त्व ह्या अक्षय तृतीयेच्या दिवसाला आहे. ह्या अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा. लक्ष्मी ही आपल्याला माहीत आहेच, लक्ष्मी माता ह्या चंचल आहेत. त्या कधीही एका जागेवरती स्थिर अशा राहत नाहीत. मग त्यांना स्थिर करण्यासाठी अक्षय तृतीयेसारखा अत्यंत शुभ मुहूर्त आपल्याला इकडे प्राप्त होतो. त्या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करतात. महालक्ष्मीची दोन्ही सांज पूजा करतात. महालक्ष्मीचे व्रत आता तुम्ही मला म्हणाल की म्हणजे कसे, तर ते असे की लक्ष्मीला कवड्या ह्या अत्यंत प्रिय आहेत. कवड्या ह्या दैवी आहेत, आपल्याला माहीत आहेच. ह्या कवड्यांना भारतातच नाही तर परदेशात सुद्धा तितकंच महत्त्व प्राप्त आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोनं खरेदी करतात, कारण की कुठल्याही गोष्टीची सुरुवात घरामध्ये जर का एखादं मंगल कार्य ठरलेलं असेल तर सोनं त्या दिवशी खरेदी करतात. आता मी म्हणते सोनं खरेदी नाही करता आलं तरी त्या दिवशी कवड्यांचं पूजन करावं, कारण की कवडी सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानली जाते. कवडीनी पूर्वीच्या काळी व्यवहार होत असे, त्यामुळे धनासारखं महत्त्व कवडीला प्राप्त आहे. मग त्या दिवशी लाल रंगाचं एखादं कापड घ्यावं. त्या कापडावरती 11 किंवा 21 कवड्या ठेवाव्यात. त्या कवड्यांचे पूजन त्या दिवशी करायचे आहे. सकाळी आणि संध्याकाळी. सकाळी म्हणजे तुमची देवाची पूजन झालं, रोजचं देवाचं पूजन झालं की त्या कवड्यांची पूजा त्या दिवशी करायची आहे. महालक्ष्मी अष्टक जर का तुम्ही म्हणणार असाल तर ते 11 वेळेला म्हणावे. आणि जर का तुम्ही श्रीसुक्त म्हणून महालक्ष्मीचे पूजन करणार असाल तर त्याच्या 16 रुचा म्हणजे 16 वेळेला ते म्हणायचं आहे. आणि तुम्हाला हे दोन्हीही नाही जमलं तर तिसरं म्हणजे तुम्ही महालक्ष्मी मंत्राचा जप सुद्धा त्या दिवशी करू शकता. 21 माळा हा जप करावा आणि कवड्यांचे पूजन करावे. महालक्ष्मी मातेला खीर खूप आवडते. तांदुळाची, मकाण्याची, शेवयांची कोणत्याही खिरीचा गोडाचा नैवेद्य करावा आणि त्या पद्धतीने महालक्ष्मीचे पूजन करावे. अशा पद्धतीने हे अक्षय तृतीयेच्या दिवशी ह्याने काय होते की जर का तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल, पैसा आलेला वारेमाप खर्च होतो, तर तो पैसा टिकून राहील, पैशाला पैसा घरामध्ये लागेल. आता ह्या कवड्या त्या दिवशी 2 वेळेला पूजन केल्यानंतर त्याची एक गाठ बांधावी. त्यातील तुमचं जर का एखादा व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये तुम्ही एखादी कवडी त्यामध्ये ठेवू शकता. तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ह्या कवड्या ठेवू शकता. तुमच्या पर्समध्ये सुद्धा एखादी कवडी तुम्ही यातली ठेवू शकता. ह्याने काय होते, पैसा तुमचा स्थिर व्हायला मदत होते, लक्ष्मी स्थिर होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी नारायणाच्या पूजेला अत्यंत महत्त्व आहे. चला तर मग आता पुढे बघूया की अक्षय तृतीयेचं महत्त्व भगवान श्रीकृष्णांनी काय सांगितलेले आहे. एकदा धर्मराजा युधिष्ठिर आणि त्यांचे बाकीचे भावंड आणि भगवान श्रीकृष्ण एकत्र बसलेले असताना श्रीकृष्ण म्हणतात, हे धर्मराजा, अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही तू हवन, दान, पुण्य करशील, त्याचप्रमाणे तू तर्पण करशील तर त्याचे कधीही क्षय होणार नाही, अनंत पटीनं फळ तुला प्राप्त होईल, असं स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेले आहे. आणि त्याप्रमाणे धर्मराजा युधिष्ठिराने तसे केले आणि अक्षय पुण्याची प्राप्ती करून घेतली. तर आपण आता जाणून घेऊयात अक्षय तृतीयाच्या दिवशी कोणते 7 दान तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम म्हणजे धनदान. धन म्हणजे पैसा. तुम्ही तुमच्याजवळ असलेला पैसा कितीही असला तरी तो माणसाला कमीच पडतो, पण
आपल्या कमाईतील काही हिस्सा, काही अंशात्मक धन हे जर का दान स्वरूपामध्ये केले तर त्या पैशाला अजून त्यामध्ये वाढ होते. न जाणे कोणत्या जन्मातील एक एक गोष्टी केलेले पापाचं क्षय होतो आणि तुमच्या धनाला वृद्धी प्राप्त होते. तर अशा प्रकारे सर्वप्रथम म्हणजे धनदान सांगितलेले आहे. 7 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेचे. त्यातील पहिलं दान आहे धनदान. दुसरं दान सांगितलेलं आहे एखादी धर्मादाय संस्था, जी संस्था स्वतःचा विचार न करता केवळ समाजासाठी किंवा धर्मासाठी कार्य करते, अशा एखाद्या धर्मादाय संस्थेला सुद्धा तुम्ही दान करू शकता. त्यांच्यामार्फत तुम्ही केलेले दान हे 100 नाही अनंत पटीने वाढतं. त्यामुळे त्यांना दान सांगितलेले आहे. तिसरे दान सांगितलेले आहे अन्नदान. ज्या लोकांना अन्न मिळत नाही त्या लोकांना तुम्ही अन्नदान करण्याचं विशेष महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे चौथे दान सांगितलेले आहे उदक कुंभ दान. आता उदक म्हणजे पाणी, कुंभ म्हणजे माठ. पाण्याने भरलेला माठ हा ब्राह्मणाला दान करायला सांगितलेला आहे. कारण की तर्पण त्या दिवशी सांगितलेलं आहे. तर्पण म्हणजे आपले जे पूर्वज आहेत, जे गेलेले आहेत, त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण करण्याची प्रथा आपल्याकडे आहे. तर त्या दिवशी हे तर्पण करायचे असते. मग किमान तर्पण नाही तुम्हाला जमलं तर पाण्याने भरलेला माठ ब्राह्मणाला द्यावा. त्याद्वारे तो आपल्या पितरांना ते पाणी मिळतं. उन्हाने पितरांच्या जीवाला लाही लाही झालेली असते, तर त्यातून त्यांना पाणी प्राप्त होते. म्हणून ह्या दिवशी उदक कुंभ दान महत्त्व सांगितलेले आहे. त्याचप्रमाणे 5वे दान तुम्हाला सांगते पशुपक्ष्यांना दान. पशुपक्षी ज्यांना कोणी सांभाळत नाही, रस्त्यावरती आहेत, मग कुत्री असतील, मांजरं असतील, गायी असतील, घोडे असतील, अशा पद्धतीनं जे रस्त्याने जे फिरतात अशांसाठी दान सांगितलेले आहे. तर 5वे दान हे करायचे आहे. 6वे दान असं सांगितलेलं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जे काही कर्म करता त्याचं पुण्य कधीही संपत नाही, म्हणून त्या दिवशी बीजरोपण करायचे असते. तुमच्याकडे आपण एवढी भरमसाठ आपण फळे आणतो घरामध्ये, लिंबापासून ते आंब्यापर्यंत सगळी फळं आपण सिजनेबल फळं, भाज्या घरामध्ये आणतो. त्याच्यातून सुद्धा काही बिया निघतात. जसे तुम्ही कलिंगड आणली तर कलिंगडातून बिया निघतील, लिंबू आणलं लिंबातून बिया निघतील, सीताफळ आहे, रामफळ आहे, पपई आहे. भाज्यांमध्ये सुद्धा तुम्हाला कारल्याचं बी, आमकं बी, हे सगळी बिया, ह्या सगळ्या बियांचा वर्षभर साठा करावा. आंब्याचं बी असेल ह्या सगळ्याचा साठा करावा आणि हे बिया तुम्ही त्या दिवशी दान करू शकता. किंवा तुम्ही ह्या बिया जर का तुम्हाला शक्य असेल तर त्या दिवशी जमिनीमध्ये बीजरोपणाला अनन्यसाधारण महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी सांगितलेले आहे. त्या दिवशी जे झाड लावाल त्याचं वृक्ष होतो असं सुद्धा सांगितलेले आहे. आमची आजी दरवर्षी अक्षय तृतीयेला किमान 10 झाडं लावायचे. तर हे झालं 6वं दान. आणि 7वं दान म्हणजे जर का तुम्ही अनुग्रह घेतलेला असेल, म्हणजेच तुम्ही गुरु केलेले असतील, तर तुमचं मनाचं दान, तुमचं मन संपूर्ण त्या दिवशी गुरुच्या चरणी समर्पित करायचं आहे. जो तुम्हाला गुरुमंत्र दिलेला आहे त्या गुरुमंत्राचं 1 दिवसाचं तुम्ही अनुष्ठान त्या दिवशी घेऊ शकता. संपूर्ण दिवसभर आज माझ्या गुरूंच्या आवडीचंच गोष्ट मी करणार, माझ्या गुरूंना जे आवडतं तेच मी खाणार, त्याच पद्धतीनं मी राहणार, व्रतस्थ राहणार. आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतलेला नाही त्यांच्यासाठी म्हणजे तुमच्या कुलदेवीचं तुम्ही स्मरण करावं, त्या दिवशी नामस्मरण करावे. अशा पद्धतीने 7 गोष्टी तुम्हाला मी अक्षय तृतीयेच्या दिवशी करण्याच्या सांगितलेल्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी संपूर्ण दिवस 7 गोष्टी दान करायच्या आहेत. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी जसे तुम्हाला मी ह्या 7 गोष्टी सांगितल्या, कुलदेवीची सेवा पण सांगितलेली आहे, लक्ष्मी स्थिर करण्यासाठी गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग लक्ष्मी स्थिर करण्यासाठी किंवा कुलदेवीच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ते कुंकुमार्चन. कारण की तुम्ही त्या दिवशी जे कुंकुमार्चन कराल आणि त्याचं कुंकू जर का तुम्ही वर्षभर आपल्या कपाळी लावाल तर हे कुंकू अक्षय पुण्याची प्राप्ती तुम्हाला करून देणारं आहे.
त्यामुळे त्या दिवशी कुंकुमार्चनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी कुंकुमार्चन ठेवलेले आहे. जास्तीत जास्त संख्येने कुंकुमार्चनाला सहभाग घ्यावा. महिला, पुरुष, मुली कोणीही ह्या कुंकुमार्चनमध्ये सहभाग घेऊ शकता. जय भवानी, जय जगदंबा.